आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, पहिल्यांदा नावं सांगाल विधान परिषदेवरच्या उमेदवारांची। निखिला बरोबर आहे, भाजपची ही 5 उमेदवार जे आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव पहिलं असले आपल्याला पाहायला मिळतं। योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत या 5 उमेदवार जे आहेत ते भाजपकडून जाहीर करण्यात आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर जातीय समीकरण राखत भाजपने हे उमेदवार दिले आपल्याला पाहायला मिळत आहेत। 11 जागांसाठी ही निवडणूक विधान परिषदेच्या होते, त्यामध्ये 5 जागा भाजपच्या निवडून येतील आणि त्यामुळे 5 उमेदवार भाजपने जाहीर केले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जातीय समीकरण राखत भाजपने ही उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आहे। अनेक लोकांची नावं जी आहेत ती चर्चेत होते, अनेकांचे अर्ज जे आहेत ते आलेले होते। जवळजवळ आपण जर पाहिलं तर 40-45 पेक्षा अधिक लोक जे आहेत ती रेसमध्ये होते आणि त्यानंतर या 5 जणांची नावं जी आहेत ती जाहीर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून करण्यात आलेली आहेत। पंकजा मुंडे खास करून आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा राज्यात सक्रिय होतील अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती। त्यांना राज्यसभेची ऑफर जी आहे ती देण्यात आली होती, परंतु त्यांना राज्यातच राहायचं होतं अशी त्यांनी पसंती दर्शवली होती आणि त्यानंतर पंकजा मुंडे नक्कीच थोडंसं थांबवते। परिणय फुके देखील आपल्यावर